अर्थातच एकीकडे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण तुषारभाऊ जाधव यांना पाहतो आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक अर्थातच जियाउल हक जावलाबाई यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला 3 षटकांची लढत असेल आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि रॉयल ए. ऑलवेज अ बिग बॅटल. या दोन संघादरम्यान ज्या वेळेला सामने या मैदानावरती होतात त्यावेळेला एक रोमहर्षक सामना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि अशाच एखाद्या सामन्याची देखील या ठिकाणी उत्कंठा तमाम क्रीडा रसिकांमध्ये लागलेली असताना सेमीफायनल नंबर 2 कोणता तो संघ असेल की जो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल होणार. 16 संघांचा समावेश आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. तुषारभाऊ जाधव युवा मंच आणि SK करिश्मा 11 यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आता मात्र आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तर सामन्याला या ठिकाणी होते सुरुवात. पहिला चेंडू शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा मानस या ठिकाणी पंच मात्र आमच्या दिशेने वळत आहेत आणि अवांतरचा इशारा या ठिकाणी जरूर केला जातो. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. एकेरीच्या स्वरूपानं अतिरिक्त का होईना परंतु धावसंख्येचा श्री गणेश मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. कलात्मकता या फटक्यामध्ये फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. पडेश कडकेच्या बॅट मध्ये येतोय ब्रँडेड षटकार. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा बॅटर. खरं तर आदित्यप्रिया संघाच्या गोलंदाजीचा हा सर्वाधिक ताकदवर गोलंदाज म्हणून मानला जातो आणि अशा गोलंदाजाच्या विरोधामध्ये केल्या गेलेला हे हल्लाबोल आक्रमण षटकार लगावला जातोय आणि या षटकाराच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात आणि दबाव तंत्राचा वापर. स्ट्रेट अवे जर का पाहिलं तर सिलिमिड ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दबाव तंत्राचा वापर या ठिकाणी करण्याचा मानस. यावेळेला देखील नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ऋषी येत आहे जेलच्या खाली. टिपला जातोय झेल आणि इथून मात्र परतावा लागेल. फलंदाज परेश कडके बॅक टू द पॅव्हेलियन. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा एकेरी स्वरूपाची धाव त्याच्यावरती आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला परंतु तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाचं दमदार पुनरागमन. फलंदाज बाद झाल्याचा कोणत्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी घ्यायचा नाहीये. आपला स्वाभाविक खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळायचा या रणनीतीनं रॉयल ए संघ आपल्याला सिनियर खेळाडूंचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दबाव तंत्राचा वापर. सिलिमिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. परेश कडकेच्या विरोधामध्ये आखली गेलेली ही योजना या ठिकाणी सफल झाली आणि त्यानंतर प्रभात आंबोरे इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आल्याच त्यांना पहिल्या चेंडूवरती आपली गुणवत्ता सिद्ध करणारा षटकारही लगावला. एकूण धावांचा विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गडी बाद 14. 3 षटकांची ही लढत असेल. चला 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया आपण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे कोणी मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. तर थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळतो आहोत. खरं तर प्रेक्षकांचंही विशेष कौतुक करूया. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे जे
खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पाईपलाईनवरचा चेंडू होता. अक्षय सरोदे म्हटलं तर मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची धमक आणि इथून मात्र चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या. पंचांचा इशारा 4 चौकार आहे. खरं तर क्षेत्ररक्षकालाही ठाऊक होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, परंतु पंचाने मात्र फायनली या ठिकाणी इशारा केलाय की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. अक्षय सरोदे ऑलवेज अ बिझी क्रिकेटर, आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. परेश कडके जरी बाद झाला असला तरी या संघामध्ये अनेक असे खेळाडू आहेत की जे एखादी सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती 1 गडी बाद 18 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती 18 पाहायला मिळतात. याच धावगतीने जर का धावा धावफलकावरती आल्या तर निश्चितच या ठिकाणी 54 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळू शकते. आणि आमच्या प्रेक्षकांचंही आपण विशेष कौतुक करूया. घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धा एन्जॉय करतात आणि त्यांचे जे ओपिनियन्स आहेत, त्यांचे ज्या काही सूचना आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि या मैदानावरती खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेट खेळाडूंचं ते विशेष कौतुकही करताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणी विराजला शुभेच्छा देताना आपण पाहतोय, कोणी मनीष शर्माच्या खेळाची तारीफ करताना पाहायला मिळतात, कोणी काही खेळाडू जे या स्पर्धेमध्ये जोडले गेले नाही आहेत त्यांनाही मिस करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि टीमचं पीटीसी टीमचंही आपण विशेष कौतुक करूया की तब्बल 10 तास 45 मिनिटं म्हणजे पावणे 11 तास या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेजही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु यावेळेला फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय, टिपला जातोय झेल आणि इथून मात्र बॅट्समन क्रमांक 2 फलंदाज क्रमांक 2 प्रभात आंबोरे देखील बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी धाबांचा विचार केला तर धाबा धावफलकावरती चला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. नवीन बॅटर हॅपी सिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, आय थिंक आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा हॅपी सिंगला आपण बॅटिंग करताना संधी मिळालेली निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण आतापर्यंत जर का पाहिलं तर मनीष शर्मा असेल, विराज असेल आणि फार फार तर या ठिकाणी जर का पाहिलं तर परेश कडके असतील, अक्षय सरोदे असतील, याच खेळाडूंना रॉयल संघाकडून खेळताना आपण मैदानावर पाहिलं. कारण प्रत्येक सामना एक हाती जिंकण्याची धमक रॉयल संघामध्ये. आणि आता हॅपी सिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवरती गणेश बत्रेनं मात्र संघाला सफलता मिळवून दिली आहे. परंतु यावेळेला निश्चित लाईन पाहिली जाईल आणि पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. अवंतरचा इशारा होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. राईट हँडेड बॅटरसाठी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू फेकणं ही ओळख राहिली आहे. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू दोनही दिशेला वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये. यावेळेला पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहिला आहे आणि सिली मिड ऑफ रिझर्व मध्ये तैनात असलेला संघाचा संघनायक अर्थातच प्रतीक ठाकूरलाही आपण पाहतोय. त्याला ठाऊक आहे या खेळाडूमध्ये देखील ती धमक आहे. कारण एकाच षटकामध्ये लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार लगावणे हा विक्रम या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जर कोणत्या खेळाडूच्या नावावरती असेल तर त्यापैकी एक खेळाडू हॅपी सिंग यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अवांतर चेंडू नंतर येणारा डॉट बॉल कुठेतरी आत्मविश्वास देऊन जाईल. परंतु या दबाव तंत्राचा वापर अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे पंचांची देहबोली काय सांगते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला करा आणि पंचांनी देखील दर्शवलं की येस इट्स अ वाईड बॉल. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आहे. चेंडूमध्ये वळण आपल्याला जरूर पाहायला मिळतंय.
परंतु या वळणमध्ये थोडंसं नियंत्रणही असणं गरजेचं आहे. अवांतरचा इशाराला एक अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती अंकित केली जाईल आणि या एका धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती 2 गडी बाद. यावेळेला जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण अक्षयला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पण जिथे जिथे संधी मिळते तिथे एकेरी स्वरूपाच्या धावा घेतल्या जात आहेत. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा मानस होता. वेगानं चेंडू फेकला गेला. पंचांकडे देखील अचाळभूत नजरेनं पाहिला गेला, परंतु हा निर्धाव चेंडू आलाय आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा निश्चितच फलंदाजांवरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. अक्षय सरोदेनं मागणी जरूर केली की कदाचित हा चेंडू वाईड आहे का, परंतु चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर जर का तुम्ही शफल कराल तर रीच वाईट हा नियम अंमलामध्ये आणला जाईल आणि कदाचित हेच पंच सांगत असताना की चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर जर का तुम्ही शफल कराल. स्टान जर पाहिलं तर अक्षयचा अक्रॉस द लाईन पाहायला मिळतो आणि यावेळेला मात्र त्याच्या रडारमध्ये चेंडू सापडलाय. बिरकावून दिलाय सीमा रेखा पार. अक्षय सरोदेच्या बॅटमधून दमदार षटकार. ठिकाणी मात्र चमकदार फटका फलंदाज अक्षय सरोदेच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. मागील चेंडूवरती वाईटची मागणी जरूर केली आणि त्यानंतर मात्र एक नाराजीचा सूर जरूर पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर पहा. लगातार 2 आक्रमक स्ट्रोक अक्षय सरोदेच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये जलवा पाहायला मिळतोय. मिस्टर 360 अर्थातच अक्षय सरोदे कमालीची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. एका आघाडीच्या गोलंदाजावरती अक्षय सरोदेच्या माध्यमातून केला गेलेला हल्ला बोल थोडंसं मानसिक दडपण जरूर पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र शरीराचा वेग चेंडून घेतलाय. पंचांच्या इशाऱ्याची जरूर आपण वाट पाहणार आहोत. होय, पंच या ठिकाणी दर्शत आहेत इट्स अ लेग बाय. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव जरूर धावफलकावरती अंकित केली जाईल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 17च्या सरासरीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 2 गडी बाद 34 धावा. तर 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17च्या सरासरीने 34 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण निश्चितच या ठिकाणी संघाचा सरसेनापती प्रतीक ठाकूरला पाहतोय आणि प्रतीक ठाकूरचं स्वागतही आपल्या अनोख्या अंदाजामध्ये अक्षय सरोदेच्या बॅटमधून येतोय. दमदार षटकार. मला बी जत्रेला या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना
या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आपल्याला अक्षय सरोदे मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हा त्याचा फेवरेट झोन आहे. चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर शफल अक्रॉस द लाईन त्याचा स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पिंटू पार्चाची आठवण करून देणारा हा स्टान्स आहे. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळणारा पिंटू पार्चा आणि अगदी त्याच्याच स्टान्सची मिळता जुळता हा स्टान्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला देखील थोड्याशा धीम्या गतीचा चेंडू होता. टायमिंग या ठिकाणी प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये, परंतु एक धाव जरूर त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्नही होतो आणि दुसरी धावही लिलया या ठिकाणी पूर्ण केली जाते. खरं तर अक्षयचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं रॉयल संघासाठी एक जमेची बाजू असणार आहे. 2 गडी बाद 42 ही धावसंख्या आतापर्यंत आपण धावफलकावर पाहतोय. बेचाळीस ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कमीत कमी उर्वरित षटकांचा जर का आपण विचार केला, 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॅटीच्या बॉटम एजला चेंडू लागतोय आणि झेल मात्र या ठिकाणी सुटला आहे. आता येणारे 3 चेंडू गोलंदाजाला सर्व्हाइव्ह करावा लागणार आहे. अक्षय सरोदेला जीवन दान देणं म्हणजे आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं आणि सागर दरेकर सारख्या आघाडीच्या क्षेत्ररक्षकाकडून हे झेल सुटणं फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो नशिबाची साथही आक्रमक खेळाडूंच्या बाजूने नेहमीच पाहायला मिळते. आणि सोडला गेलेला झेल किती महागात ठरणार. होय, अक्षय मात्र दर्शवतोय, चेंडूला फेकून देतोय सीमा रेखा पार. अक्षयच्या बॅटमधून येणारा आणखीन एक दर्जेदार षटकार. वा 24 तास डुलणारा अगदी आमच्या मुख्य मंचाच्या समोरही आपण पाहतोय आणि या पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आहे आपण पाहतोय. आणि जो तमाम प्रेक्षक वर्ग या स्पर्धा एन्जॉय करताय, या तमाम प्रेक्षक वर्गालाही आपण या ठिकाणी पाहतोय. आमचा हा मुख्य मंच तुषारभाऊ जाधव युवा मंच आणि SK करिश्मा 11 यांच्या माध्यमातून आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. झेल सुटला त्यानंतर मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पंच आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू देखील अवांतर आहे. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. 49 रन्स ऑन द बोर्ड. 49 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळेला मात्र फाईनचं क्षेत्र निवडलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. चेंडूची फेकी खराब राहिली. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला गेला आणि दुसरी नंतर तिसरी धावही या ठिकाणी धावफलकावरती अंकित होताना पाहायला मिळते. चौथ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होणार का. डाईव्ह लगावत असताना आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु त्या अगोदर यष्टी रक्षकानं बेल्स डिसलॉच केल्या होत्या, त्यामुळे धावा एकवटल्या जातील या ठिकाणी 3. डाईव्ह लगावत खरं तर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. थोडासा जायबंदी. खरं तर हा महत्वाचा खेळाडू आहे आणि हा खेळाडू जायबंदी होणं संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. इथून फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार, कारण रॉयल बी संघानं मागचा सामना जिंकत असताना फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय, परंतु रॉयल हे संघ अजूनही स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका भक्कम स्थितीमध्ये जरूर हा संघ आहे, परंतु आदित्य बिर्ला लॉजिस्टिक्स म्हटलं तर मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे आणि 60 धावांपर्यंत मजल हा संघ मारू शकतो, ही ताकद आहे. शशी जाधवच्या येण्यानं खरं तर मी म्हणेन या संघाच्या फलंदाजीला आणखीनच बळकटी मिळाली आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्करचा प्रयत्न सफल ठरतोय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 52 आणि विजयासाठी लक्ष उभारायचंय. ते येणारे 18 चेंडू म्हणजे 3 षटकं आणि 53 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार, या धावांचा पाठलाग किंबहुना कशा पद्धतीनं रोखलं जाणार याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आकाशजी गुप्ता यांना. परंतु तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
सर तो चलेंगे मुकाबले की तरफ अब दूसरे सत्र में, जहां पर बात की जाए लक्ष्य की। 53 रनों का लक्ष्य रखा गया है। अक्षय सरोदे वन साइड हीरो की तरह खेलते हुए नजर आए अपनी टीम के सामने, और वह 53 रनों का लक्ष्य यहां पर रखा गया है। आदित्य प्रिया लॉजिस्टिक इस टीम के सामने देखेंगे इस रनों का पीछा किस प्रकार किया जाएगा इस दूसरे सत्र में। दूसरा सेमीफाइनल चलता हुआ आपके सामने, और पहले अगर सेमीफाइनल की बात की जाए तो रॉयल बी टीम ये पहले ही अपनी जगह सुनिश्चित कर चुकी है मेगा फाइनल में। अब यहां से दोनों में से कौन सी टीम होगी जो मेगा फाइनल की तरफ रुख करती नजर आएगी। चलेंगे मुकाबले की तरफ। भावेश उल्वे करोगे गेंदबाजी मार्ग पर, और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सुरेश मोहिते, और उनके साथ होंगे प्रतीक ठाकुर। ये सलामी जोड़ी इस वक्त मैदान के अंदर 53 रनों का पीछा कर रहे हैं। किस प्रकार संघर्ष मुकाबला। दमदार पारी की वापस गुंजाइश होगी मुकाबले को अपनी तरफ अपने पलड़े में खींचने के लिए, मेगा फाइनल तक लेकर जाने के लिए अपनी टीम को। प्रभात अंबोरे गेंदबाजी मार्ग पर आए इस वक्त। एक बड़ी जिम्मेदारी होगी क्योंकि पहला ओवर पहला स्पेल काफी मशक्कत भरा होता है, और ये देखिए पहली गेंद पर जगह बनाया और गेंद को फेंक दिया उठा के बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। आक्रामकता दिखाते हुए पहली गेंद के साथ पूरी ताकत के साथ गेंद को मैदान के बाहर भेजा था। फिर इस बार उसी दिशा में, लेकिन मात्र इस बार गेंदबाज का साथ मिलता हुआ, यहां पर नसीब का साथ मिलता हुआ गेंदबाज के साथ, और यहां पर बीट कराने में पूरी तरह से सफल प्रभात अंबोरे। इस वक्त बड़ी तरफ करते हुए एक तेरी एक मेरी इस वक्त का खेल चलता हुआ मैदान के अंदर। सुरेश मोहिते कान मंत्र देते हुए प्रतीक ठाकुर, कुछ उनको शायद इससे कुछ खास फर्क पड़ेगा स्कोर कार्ड में या उनके बल्लेबाजी क्रम में, ये तो चलकर देखेंगे मैदान की तरफ। प्रभात अंबोरे फिर से एक बार जगह बना, इस बार अलॉन्ग द कारपेट अलॉन्ग के क्षेत्र में घेरा। भावेश उल्वेकर गेंद का पीछा करते हुए आएंगे गेंद पर, जब तक एक रन पूरा किया बहुत ही तेजी से आते हुए भावेश उल्वेकर रफ्तार के साथ गेंद पर आए, उठाया फेंका, मात्र एक ही रन लेने का मौका मिलता हुआ दोनों ही बल्लेबाजों को। अब यहां से थोड़ा सा परेशानी करने वाला जो बैटल मैदान पर नजर आएगा, क्योंकि ये जो कॉम्बिनेशन है राइट एंड लेफ्टी का, आपको हर गेंद के ऊपर जैसे स्ट्राइक रोटेट होती है आपको फील्डिंग में फेरबदल करना होता है, आपके क्षेत्र रक्षण में आपको थोड़ा सा चेंजेस लाना होता है, और वही ये चेंजेस नजर आता हुआ मैदान के ऊपर। लेफ्ट हैंडेड बैट्समैन है प्रतीक ठाकुर, अब यहां से उनके ऊपर जिम्मा होगा, कप्तान है टीम के, 53 रनों का चेस करना है आपको। तो यहां से इन दोनों ही बल्लेबाजों को एक बड़ी पारी के लिए होगी। यही तो यहां से अगर अब बात की जाए तो गेंदबाजी में अब भावेश उल्वेकर अभी भी बाकी है गेंदबाजी क्रम पर, जिन्हें मैन विद गोल्डन आर्म कहा जाता है। गेंदबाजी एक प्रमुख शस्त्र है जिनका। प्रभात अंबोरे फिर से एक बार, लेकिन बल्लेबाज होंगे नए प्रतीक ठाकुर। आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, टैप करना चाहते थे, संपर्क नहीं होता हुआ, गेंद में उछाल नजर नहीं आई, और विकेट के पीछे मिस्टर 360 गेंद को करते हुए कवर। यहां पर डॉट प्रति का गेंद आता हुआ बखूबी सुरेश मोहिते उन्हें दिशा दिखाते हुए कि ऑन साइड की दिशा आपके लिए सबसे स्ट्रांग जोन है, आप वहां पर तीखे प्रहार कर सकते हो, बड़े प्रहार कर सकते हो, लेकिन वो बड़े प्रहार करने का मौका प्रभात अंबोरे क्या यहां पर देंगे, ये सबसे बड़ा प्रश्न चिन्ह है इस वक्त प्रतीक ठाकुर के चेहरे पर स्पष्ट नजर आता हुआ। प्रतीक ठाकुर फिर से एक बार स्ट्राइक एंड पर गेंदबाजी के लिए प्रभात अंबोरे। फिर इस बार ऑफ स्टिक को छोड़कर जाती हुई गेंद, वाइट बॉल का आता हुआ इशारा, इस बार वेरिएशन करने का प्रयास किया गया। लेफ्टी बल्लेबाज है इसलिए ऑफ साइड के क्षेत्र में गेंद को रखने का प्रयास किया गया था, लेकिन ना इस बार थोड़ी सी लेंथ बिगड़ती हुई बाहर की तरफ गई गेंद। और यहां से अब कहीं ना कहीं स्कोरबोर्ड पर अगर बात की जाए 9 रन, 14 गेंदे 44 की आवश्यकता है इस बार।
चला पंच आपले निर्णय देतील, आमच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचवतील. पंचाचा निर्णय तो अंतिम निर्णय राहील. चला आपसात वाद घालायचा नाहीये. पंचाचा जो निर्णय असेल त्याच्यावरती आपण पुढे सामन्याला आपण हे करणार आहेत. चलिए अंपायर, आपका जो भी डिसीजन होगा वो हम तक पहुंचाना है. चला चला जावला अंपायर, स्पीडअप करायचा आहे. जो काही निर्णय असेल त्वरित आम्हाला कळवायचा आहे.
चला पंच जो काय डिसिजन असेल लगेच द्यायचा आहे. क्रिकेटचा काहीतरी नियम आहे बेनिफिट ऑफ डाऊट, पण या ठिकाणी जाऊ द्या. आपण पंच जो शेवटचा निर्णय असेल अध्यास आउट OUT आउट. चला प्रतीक ठाकूर, चला खेळाडू रीती दाखवायची आहे. आपण एक चांगले खेळाडू आहात, विनंती असेल. धन्यवाद धन्यवाद, आपण मैदान सोडलं त्यासाठी. चला चला त्वरित दुसरा बॅट्समन पाठवायचा आहे. आदित्य प्रिया, चला आदित्य प्रिया दुसरा फलंदाज पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा स्पीडअप करा. तो चलिए तीसरे क्रमांक पर अब शशि यादव जैसे बल्लेबाज को ऊपर की तरफ भेजा गया है. यहां से देखा जाएगा स्कोरबोर्ड पर अगर नजर डाले तो टोटल स्कोर कार्ड पर अंक 15 रन, 1 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड 38 रनों की आवश्यकता अभी भी होगी. 13 गेंदों में 12 गेंदों में 38 की आवश्यकता. चलिए अब दूसरे स्पेल के लिए अपने वैयक्तिक पहली टीम के खाते की दूसरी स्पेल भावेश उल्वेकर हाथों में सौंपी गई है. यहां से सुरेश मोहिते आड़े बल्ले से खेला है. वहां पर खिलाड़ी परेश कड़के आएंगे गेंद के ऊपर. जब तक वन बाउंस गेंद को किया जाएगा कवर, मात्र एक ही रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों. काफी अच्छा थ्रो था यहां पर, जहां पर अक्षय सरोदे ने कवर किया वहां पर गेंद को. आने वाली गेंद है 11. जीत के लिए 37 रनों की आवश्यकता होगी. शशि यादव, एक बड़ा बल्लेबाज फिर एक बार स्ट्राइक एंड पर नजर आएगा. आपको तीसरे क्रमांक पर भेजा गया था. यहां से स्पेल की बात की जाए तो स्पेल में बदलाव किया गया था रॉयल के, लेकिन अब यहां से भावेश उल्वेकर गेंदबाजी मार्ग पर ऑफ स्टिक से बाहर जाती हुई गेंद. वाइड बॉल का आता हुआ इशारा यहां पर अंपायर का. भावेश उल्वेकर फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, लेकिन मात्र संपर्क उतनी अच्छी तरह से होता नहीं हुआ. डायरेक्ट हिट का प्रयास था, लेकिन मात्र नसीब के साथ मिलता हुआ दूसरे की मांग होगी यहां पर, लेकिन यहां पर नकारा. सुरेश मोहिते ने पूरी तरह से तैयार नहीं थे, अपने क्रीज के काफी बाहर जा चुके थे, जिसके चलते मात्र एक से होना पड़ेगा संतुष्ट. यहां पर एकेरी दूरी से यहां पे अब मात्र काम नहीं चलने वाला. भावेश उल्वेकर का ये सबसे महत्वपूर्ण ओवर होगा. इस ओवर में अगर बल्लेबाजों को रोक कर रखा तो कहीं ना कहीं आने वाले ओवर में आपको बड़ी मशक्कत करनी पड़ सकती है. 10 गेंदे 35 रनों की आवश्यकता. 10 गेंदे 35 रन. फिर इस बार पलड़े में आई और काफी दूर भेजा इस गेंद को सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. सुरेश मोहिते पूरी तरह से तैयार थे, मन बनाया था पहले से ही कि इस बार बड़ा स्ट्रोक खेलना ही है, और वो बड़ा स्ट्रोक यहां पर आता हुआ उनके बल्ले से. अब अभी 29 रनों की आवश्यकता होगी. 9 गेंदे 29 रनों की अभी भी दरकार. 20 रनों का फासला अभी भी रन और गेंदों में. भावेश उल्वेकर थोड़े से निराश जरूर होंगे कि गेंदों को सही जगह पे वेरिएशन करना शायद रह गया, कहीं ना कहीं थोड़ी सी कमतरता नजर आई है. और फील्डिंग में देख सकते हैं बदलाव. नौ गेंदे 29 रनों की आवश्यकता. भावेश उल्वेकर, अभी भी इस स्पेल की 3 गेंदे शेष बाकी. स्ट्राइक एंड पर सुरेश मोहिते. फिर एक बार ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, लेकिन मात्र यहां संपर्क उस तरह से होता नहीं हुआ, और यहां से डॉट प्रति का गेंद. ठीक है, जिस चीज के लिए वो फील्डिंग सेट की गई थी प्रभात अंबोरे को, वो सफल साबित होता हुआ वो डॉट गेंद यहां पर आई है. अब यहां से 8 गेंदे 29 रन. एक एक डॉट गेंद प्रेशर निर्माण करेगी आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम के ऊपर. चला थांबायचं, प्रतीक थांबायचं आहे, अजून स्पेल संपलेला नाहीये. . 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
8 गेंद 29 रन। ये डॉट गेंद कहीं ना कहीं आपको महंगा पड़ सकता है। बॉबी शुलवेकर विकेट टेकर हैं अपनी टीम के, लेकिन इस बार हवा में गेंद, बैकवर्ड शॉट लेग पर खिलाड़ी तैनात बिल्कुल नहीं है, गेंद चली जाएगी वहां पर सीमा रेखा के बाहर। अंपायर का इशारा आना अभी भी बाकी है। 4 है या 6? यस, 4 रन। तो चलिए इस 4 रनों के साथ होती हुई रनों के आंकड़ों में बढ़ोतरी। और टीम की टोटल रन संख्या की बात की जाए 28 रन, आने वाली गेंदें 7 और जीत के लिए अभी भी 25 रनों की आवश्यकता। 7 गेंदें 25 रन। चलिए थोड़ा सा स्पीड अप करना है। 7 गेंदें 25 रन और जीत और हार के बीच में अब ये मात्र 2 बल्लेबाज रोड़ा बनकर खड़े हैं। लेकिन अगर यहां से इस गेंदबाज ने इस आखिरी गेंद पर विकेट चटकाया ना तो पूरी तरह से पकड़ निर्माण कर सकती है रॉयल टीम। भावे शुलवेकर गेंदबाजी मार्ग पर, आखिरी गेंद। यस, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही उम्दा गेंद। और ये देखिए, ये होती है एक अच्छी गेंदबाज की पहचान। मैन विद द गोल्डन नाम क्यों कहा जाता है इस गेंदबाज को, इसका परिपूर्ण उदाहरण मैदान पर देते हुए आखिरी गेंद इस स्थिति में भी डॉट कराने की ताकत रखता है ये गेंदबाज। अब समीकरण बनता हुआ आने वाली गेंदें 6, जीत के लिए 25 रनों की आवश्यकता। 6 गेंदें 25 रन। इस मैदान पर 6 गेंदों में 21 रन चेज हुए हैं। अब 25 होंगे या नहीं, यह देखना काफी उत्साहजनक। राहुल भोईर फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर इस विकल्प को चुना गया है। बल्लेबाजी क्रम पर शशि यादव, गेंदबाजी के लिए राहुल भोईर। एक की अगर बात की जाए तो ग्रामीण क्रिकेट के एक ही टीम रोडपाली टीम से खेले जाने वाले दोनों खिलाड़ी आमने सामने इस वक्त होंगे। एक दूसरे को बखूबी जानते हैं, एक दूसरे की कमजोरी को बखूबी दोनों समझते हैं। उसी प्रकार होगी गेंदबाजी, उसी प्रकार होगी बल्लेबाजी और इस मुकाबले का निर्णय ये दोनों ही खिलाड़ी तय करेंगे। पहली गेंद शशि यादव, इस पर खेलकर निकाला वाइड इस लॉक ऑफ के क्षेत्र में जहां पर खिलाड़ी आएंगे। 1 रन पूरा किया, दूसरे की मांग और शशि यादव अपने पास स्ट्राइक रखना सही समझ रहे हैं इस वक्त, क्योंकि राहुल भोई को बखूबी जानते हैं। और इस 2 रनों के साथ स्कोरबोर्ड में होता हुआ बदलाव। अब 23 रनों की आवश्यकता, 5 गेंदें और 23 रन। 23 रिक्वायर्ड, लास्ट 5 डिलीवरी। तो चलिए 5 गेंदें 23 रन। शशि यादव, यस, इस बार देखिए मौका बना है ये, लेकिन अपने कॉपिंग क्रीज में पहुंचते हुए रन आउट का मौका दोनों ही तरफ था, लेकिन दोनों ही बल्लेबाज सेफ अपने कॉपिंग क्रीज में लैंडिंग करते हुए और यहां से इस 1 रन को पूरा किया है। चार गेंदें और अभी भी जीत के लिए 22 रनों की आवश्यकता। 4 गेंद 22 रन। सुरेश मोहिते अब स्ट्राइक एंड पर है, राहुल भोईर होंगे सामने। इस बार बल्ले को चुप कर गई है ऑनसाइड की दिशा में, वहां पर खिलाड़ी है, जब तक दौड़ कर आएंगे। 1 रन पूरा किया, दूसरे की मांग गई, थोड़ा सा खराब थ्रो अक्षय सरोदे का, गलती हुई और दूसरे छोर पर भी राहुल भोईर से गलती हुई और दोनों ही बल्लेबाजों को नसीब का साथ मिलता हुआ। पहले स्ट्राइक एंड पर सुरेश मोहिते को, फिर 9 सेकंड पर शशि यादव को और अब यहां से जीत के बीच 20 रनों की आवश्यकता अभी भी होगी। 3 बॉल 20 रन, 3 बॉल 20 रन। सुरेश मोहिते क्या 3 गेंदों पर आक्रामकता दिखाएंगे? यहां से एक आधी बड़ी गलती मुकाबले में वापसी दिलाएगी आदित्य प्रिया को, लेकिन यहां से राहुल भोईर अगर कोई गलती नहीं करते हैं, 3 बड़े स्ट्रोक भी आते हैं, तो भी रॉयल टीम इस मुकाबले को जीत दर्ज करते हुए मेगा फाइनल तक पहुंच सकती है। राहुल भोईर, इस बार सुरेश मोहिते के लिए। तो चलिए इस बार वाइड बॉल, अतिरिक्त में रन मिलते हुए। देखिए यही गलतियां नहीं करनी है गेंदबाज राहुल भोईर को, यही गलतियों की कोई भी गुंजाइश नहीं है यहां पर। चला रॉयल बीचा कर्णधार विराज, विनंती असेल यायचं आहे नाणेफेकसाठी, आपण इथे येऊन सज्ज व्हायचं आहे. विराज,
फिर इस बार खेला है ऑनसेट के क्षेत्र में, लॉन्ग ऑन पर परेश कड़के हैं वहां पर, और यहां पर कोई भी रन लिया नहीं जा रहा है। ऐसे स्थिति में भी मुकाबले में स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास रहा सुरेश मोहिते का। अब 2 गेंदे 19 रन। जी हाँ, एक रोमांच भरे मुकाबले में अब दर्शक भी जान चुके हैं कि मुकाबले का जो रिजल्ट है वो 98% स्पष्ट हो चुका है। अब यहां से 1 गेंदे और 13 रन, 1 बॉल 13। नो बॉल। जी हाँ, चलिए फिर 1 गेंद अब 12 की आवश्यकता। नो करार दिया गया यहां पर। सुरेश मोहिते अगर उसके ऊपर प्रहार करते तो अब दर्शकों को भी अचंभित कर देने वाला वो स्ट्रोक होता। और चलिए यहां से रॉयल ए टीम ने भी जीत दर्ज करते हुए प्रवेश किया है मेगा फाइनल में। अब दोनों ही रॉयल टीम होंगी आमने सामने।